रामाच्या शाळेचा गणवेश फार फाटला होता. पॅन्टच्या ठिगळावर ठिगळं दिलेली सुद्धा फाटलेली होती. गंगारामकडे त्यांनी मागणी केली होती, पण गंगारामनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. गंगाराम त्याच्याकडे लक्ष देईना म्हणून रामा आईकडे गणवेशाची मागणी करत होता. प्रत्येक वेळी कौशल्यासुद्धा त्याला काहीतरी कारण सांगायची. वाढे विकून पैसा आलं की तुम्हाला सर्वांना कापडं आणीन, कधी म्हणायची बाजारच्या दिवशी घेऊन येऊ. ही अशी चालढकल जवळजवळ महिनाभर चालू होती. कौशल्याला मनात खूप वाईट वाटायचं. आपण आपल्या लेकरांना वेळेला कपडेसुद्धा घेऊ शकत नाही, इतके कसे आपण हतबल झालो आहे. पहिल्या जन्मात काय पाप केलं असेल त्याची काहीतरी फेड असणार, ती तिच्या मनात विचार करत राहायची. पण ती तरी काय करणार. यावर्षी पैसाच मागे पडत नव्हता. सर्वजण कारखान्यावर असल्यामुळे घरखर्च वाढला होता. शिवाय बरोबर गाय होती, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे वाढे विकायला सापडत नव्हते. रोज जे वाढे विकायचे त्यातच घरखर्च चालायचा. त्यातून पोरांना शाळेचे कपडे कसे आणायचे हा प्रश्न तिला पडला होता. शाळेचा गणवेश फाटल्यामुळे रामा आज आईवर चांगलाच चिडलेला होता. तो आईला म्हणाला, आई, मला जर कपडे घेतले नाही ना, मी शाळेतच जाणार नाही. कौशल्या म्हणाली, अरे बाबा, तसं नगं करू, थोडे पैसे जमू दे की, मी आणेन कापडं तुम्हाला. रामानं त्याचा शाळेचा गणवेश तिला दाखवला आणि म्हणाला, आता ह्याला कसा घालू तूच सांग बरं. सगळी पोरं शाळेत मला चिडवतेत. केव्हा तुझ्याकडं पैसे यायचं? जवळ मला कपडं घेत नाही ना तवर मी शाळेत जातच नसतो. बरं बाबा, उद्याच्या बाजारी आणेल नक्की, तवर दुसरी कापडं घालून जा शाळेत, मास्तरशी मी बोलते. रामा रागात म्हणाला, मी या बाजार पोतच वाट बघतो. अरे बरं, बाजार येईपर्यंत जाशील का नाही? असं म्हणून तिने रामाची समजूत घातली. पहाटेच्या वेळी गाड्या झोपून फडाच्या दिशेनं चालल्या होत्या. कारखान्याचा आवाज कानावर येत होता. बैलांच्या गळ्यातली घुंगरं खुळखुळ वाजत होती. डांबरी रस्त्यावरून चालताना त्यांच्या पायाचा टप्प टप्प आवाज येत होता. मध्येच एखादा गाडीवान बैलाला हाकत होता. कौशल्या गाडीत बसली होती, पण तिला मुलाला कुठल्याही परिस्थितीत या बाजारी गणवेश आणायचा होता. कौशल्यानं गाडीमध्ये अंग टाकलं होतं आणि त्या अवस्थेत ती गंगारामला म्हणाली, पोरगं काल शाळेच्या कपड्यासाठी लय खळीला आलतं. त्याची शाळेची कापडं लय फाटल्यात. शाळेत पोरं त्याला लय नावं ठेवतात. हो, या बाजारी मला कपडे नाही आणले तर मी शाळेत जात नसतो असं म्हणत होता काल. लेकराला शाळेत जायला कापडं तर पाहिजेच ना. लोकांच्या लेकरांना 2-2 ड्रेस असतात. शाळेला चांगलं दप्तर, पायात घालायला बूट, शाळेत जायला सायकल. तसं आपल्या लेकराला काय आहे? वायरच्या पिशवीत शाळेची पुस्तकं, पायाला चप्पल नाही, अंगाला नीट कापडं नाही. त्याला तरी काय म्हणणार आपण? आपल्या नशिबी तर कायमची दरिद्रीचे. माझं ऐका, माझ्याकडं आहे थोडं पैसं, तुम्ही कोणाकडून तरी थोडं उसणं पासणं करा. घरा लय दिस झालं बाजार नाही आहे. दारात गाय आहे म्हणून बाजारचं काय वाटत नाही. दूध दुभतेव्हा भागतंय कसं बी. या बाजारला जाऊन पोरांना कापडं, थोडा बाजार घेऊन या. कुणाला तरी पैशाला हटका. वाढे विकून देऊ, त्याचे 4-8 दिवसात पैसे देऊन टाकू. बाजारच्या वारापर्यंत गंगारामनं पैशाची जुळवाजुळव केली. कौशल्याला बाजाराला जावं लागलं म्हणून गंगाराम पहाटे लवकर उठला. सामानाची आवराआवर केली. सोला, कोयता अशा वस्तू टाकेपर्यंत कौशल्यानं चूल पेटवून त्यावर चहा ठेवला. फडक्यात भाकरी बांधल्या. गंगारामनं गाईची धार काढली. कौशल्यानं पोरांना उठवलं. अण्णाला तोंड धुवायला पाणी दिलं आणि पोरांना म्हणाली, अरे उठा, आज तुम्हाला कापडं आणायची. असं म्हणताच लेकरं अंथरुणातनं उठली. कपडे मिळणार म्हटल्यावर पोरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. रामा म्हणाला, पण तू तर फडात चालली आणि केव्हा कापडं आणणार तू? आज फडातनं लवकर घरी येईन आणि जाईन मग बाजाराला, त्यामुळं तर लवकर चाललोय ना तोडायला. रामा म्हणाला, मग आपण दोघं बी जाऊ बाजारात. अरे तू आल्यावर घरी कोण आहे? मी आणते की कापडं. सर्व पोरांनी तोंड धुतली. सगळ्यांना परातीत चहा ओतून दिला. पोरांनी
पेटीत ठेवलेला पाव बटरचा पुडा काढला आणि चहाबरोबर खायला सुरुवात केली. तोपर्यंत गंगारामनं गाडी जुंपली. कौशल्याला म्हणाला, कौशे अगं उरकते का नाही तुझं, चल की लवकर. गंगारामचा आवाज ऐकताच कौशल्या म्हणाली, आलेच. आणि असं म्हणून जाता जाता अण्णांना म्हणाली, अण्णा पोरांच्यावर लक्ष ठेवा. पोरांनी आईबाप गेल्यावर पटकन जनावरांच्या शेणघाणी काढल्या. वैष्णवीनं शेणाच्या गावऱ्या थापल्या. रामानं नळावरनं 2-4 बादल्या पाणी आणलं. अण्णाला ठराविक ठिकाणी भाकर आणि पाणी ठेवलं आणि वैष्णवीनं पेटलेल्या चुलीत पाणी ओतून चूल व्यवस्थित विझवली. पोरं शाळेत गेली. सगळे गेल्यावर अण्णा कोपीत एकटेच बसत. काही लागलं सवरलं तर कोणाला तरी हाक मारून मदतीला बोलवत. दुपारी उन्हाचा कडाका वाढला की कोपीत किंवा गाईला केलेल्या मांडवात पोतं टाकून बसत. अण्णा लहान मुलांना छान छान गोष्टी सांगत, त्यामुळे त्यांच्या शेजारी लहान मुलांचा गराडा पडलेला असायचा. दुपारच्या वेळी धप्पदिशी कोपी शेजारी आवाज आला. आवाज ऐकून अण्णा म्हणाले, अरे कोण आहे र? त्यावर आवाज आला, मी आहे कौशल्या. काय आणलंय? शेवऱ्याचा बेंड आहे. लवकर आल्या आज गाड्या, बाजारला जायचं आहे ना. असं म्हणून कौशल्या कोपीत गेली, चूल पेटवली, चुलीवर आंघोळीला पाणी ठेवलं आणि अण्णांना म्हणाली, भाकर खाल्ली नाही का? अगं भूकच लागली नाही म्हणून नाही खाल्ली भाकर. कौशल्यानं त्यांच्यासमोर जेवणाचं ताट वाढून ठेवलं आणि अण्णाला म्हणाली, घ्या की जेवून घ्या. अण्णा जेवण करेपर्यंत तिने कृष्णाला आंघोळ घातली. अण्णा मनोमन सुनेवर खुश होते, कारण बायकोच्या मागं कौशल्या त्यांची चांगली उठाठेव करत होती. चहा पाणी जेवण आंघोळ या गोष्टीकडे ती स्वतः लक्ष देत होती. आई बाजारातनं कधी एकदा घरी येते याची आतुरतेनं मुलं वाट बघत होती. रामा तर रस्त्यावर जाऊन आईची वाट बघत होता. गाडी आली की तो आशेनं गाडीकडे बघायचा. त्याच्या मनात शंका यायची की बाजाराला पैसे पुरतात का नाही, आणि पैसे पुरले नाहीत तर आई कापडे आणेल का नाही. राधा आणि वैष्णवीनं अंगण स्वच्छ केलं होतं, त्यासुद्धा आईची वाट बघत होत्या. वैष्णवीला राधा म्हणायची, उद्या बघ मी कशी नवीन कपडे घालून शाळेत जाईन. मला त्या पोरी लई चिडवत होत्या, त्या बघ कशा बघत बसत्या ना आता माझ्याकडं. रामाचा जीव मात्र खालीवर होत होता. अंधार पडायला लागला तरी आई येईना. बरोबर लहान कृष्णा. एकटीला पिशव्या आणि कृष्णाला कसं घेता येईल असा विचार रामा करत असताना एक गाडी येऊन रस्त्यावर थांबली. आईला बघताच रामा तिच्याजवळ गेला. तिला बघून त्याचा जीव मोठा झाला. त्यानं तिच्याजवळच्या कृष्णाला कडेवर घेतलं. तोपर्यंत कौशल्यानं गाडीतनं पिशव्या घेतल्या आणि दोघंही कोपीकडे निघाले. रामा म्हणाला, आई आज एवढा उशीर कसा काय झाला? अरे मला जायलाच उशीर झालता. आई आणली का ग कापडं? आणलीत की, तुला आणली आणि वैष्णवीला आणली. मग राधीला का नाही आणले? अरे बाबा पैसेच नाही पुरले. मग ती आता लय बोंबलन. असं बोलत बोलत ते कोपीजवळ आले. आईला बघता दोन्ही पोरी आई आई करत जवळ आल्या. दारात कौशल्या टेकते का नाही तोच राधा पिशवी उचकायला लागले. सगळ्यांना उत्सुकता होती ती कपड्यांची, त्यामुळे सर्वजण आईला चिकटून बसले होते. कौशल्या पिशवीतनं एक एक साहित्य बाहेर काढत होती. मुलांचे कपडे पाहण्यासाठी मन आतुर झालं होतं. कौशल्यानं पिशवीतनं एक प्लॅस्टिकची पिशवी बाहेर काढली. त्यातून तिने रामाचा ड्रेस आणि वैष्णवीचा फ्रॉक बाहेर काढला. त्या दोघांचे कपडे बघून राधा म्हणाली, आई माझा फ्रॉक कुठे? त्यावर कौशल्या म्हणाली, हे बघ आपण तुला पुढच्या बाजारी आणू. मग त्यांना आणले आणि मला का नाही आणले? असं म्हणून राधा रडायलाच लागली. तिची समजूत कशी काढावी हे तिला समजेना. तेवढ्यात रामा म्हणाला, राधा रडू नग तू. हे बघ माझ्या वाट्याचा खाऊ तू खा. हां मला नको तूच खा. असं म्हणून राधा रुसून बसली. रामा आईला म्हणाला, आई ड्रेस घालून बघू का गं? आता घालायलाच आणलाय ना, सकाळी शाळेत जाताना घालावा. पण पोरांना दम कुठे निघतोय. आणलेले नवीन कपडे दोघांनी घातले. वैष्णवीला आणलेला शाळेचा गणवेश व्यवस्थित बसला, पण रामाला शर्ट खूपच मोठा होत होता. शर्ट मोठा झालेला बघून रामा आईला म्हणाला, आई
लय मोठा होतोय शर्ट. अरे द्यावा, खरंच की लयच मोठा झाला की शर्ट. कपडे बघून जो आनंद रामाच्या मनात संचारला होता तो आता नाहीसा झाला होता. रामा हिरमुसलेला पाहून कौशल्या म्हणाली, हे बघ, उद्या आपण दुकानात जाऊ आणि बदलून आणू शर्ट. रामालाही त्याच्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता. रुसून बसलेल्या राधाला रामानं जवळ घेतलं आणि तिच्याशी गोड बोलून तिची समजूत काढली. आईने आणलेला शेवचिवडा पिशवीतनं बाहेर काढला, राधाला दिला. त्यांनी स्वतः आणि वैष्णवीनी सुद्धा घेतला. शेवचिवडा खाऊन लेकरं तशीच झोपी गेली. कौशल्यानं पहाटे उठून पोरांना चहापाणी केलं. कृष्णाला उठवायला गेली तर त्याचं अंग गरम लागलं म्हणून त्याला तिने उठवलंच नाही. त्याच्या अंगात ताप असल्यामुळे कृष्णाला फडात नेणं तिला योग्य वाटेना म्हणून ती वैष्णवीला म्हणाली, हे बघ, आजचा दिवस तू शाळेत जाऊ न गं. कृष्णाला ताप आलाय, तू त्याला घरीच सांभाळायला थांब. मी येते फडातनं लवकर. आल्या बरोबर त्याला दवाखान्यात घेऊन जाईन आणि रामाची बी कापडं बदलून आणीन. आणि नेहमीप्रमाणे ती फडात निघून गेली. वैष्णवी शाळेत गेली नाही म्हणून राधासुद्धा तिच्या नादानं गेली नाही. रामा मात्र नेहमीप्रमाणे शाळेत गेला. रामाची शाळा जरा लांब असल्यामुळे तो जरा लवकर जात असे. वाटेत जाताना मध्येच स्मशानभूमी लागायची, तिची त्याला खूप भीती वाटायची. त्यामुळे तो एखाद्या मित्राच्या बरोबर शाळेत जा-ये करत होता. दुपारची वेळ होती. उन्हाचा कडाका बाहेर चांगला वाढला होता. अण्णा कोपीत राम राम करत बसले होते. पोरींनी बाहेर मांडवात तळवट अंथरून त्यावर कृष्णाला घेऊन त्या खेळत होत्या. त्याला बरं वाटत नव्हतं, त्यामुळे तो सारखा किरकिर करत होता. कृष्णा दिसायला खूप सुंदर होता, गोंडस होता. त्याला पाहिलं ना की कुणालाही त्याला जवळ घ्यावंसं वाटे. शेजारी असलेल्या रुपालीनं त्याला खेळवण्यासाठी तिच्याजवळ असलेली काही खेळणी होती, ती खेळणी ती घेऊन आली. उन्हाळा असल्यामुळे नळाला पाणी येत नसायचं. कोपी शेजारी उसाचं शेत होतं. उसाला पाणी देण्यासाठी बागायतदारानं पाण्याची मोटार चालू केली की पाणी आणण्यासाठी चेंबरवर गर्दी व्हायची. पण दुपारी कोप्यावर जास्त कोणी नसायचं, त्यामुळे चेंबरवर तुरळक कोणीतरी पाणी भरायला येत असे. अण्णांनी वैष्णवीला गाईला पाणी पाजायला पाठवलं. वैष्णवीनं घरात भरलेला हंडा उचलला आणि गाईच्या समोर बादली ठेवून त्यात ओतला. घरात होतं तेवढं पाणी संपलं. त्यामुळे वैष्णवीला वाटलं की आज आपण घरी आहोत, आईला थोडी मदत करायला हवी. आणि त्याच उद्देशानं ती रुपालीला म्हणाली, चल की आपण चेंबरवरनं पाणी आणू, घरातलं समजा पाणीच संपलंय. रुपालीने तिला लगेच होकार दिला आणि त्या दोघी पाणी आणायला निघाल्या. वैष्णवी राधाला जाताना म्हणाली, मांडवातच खेळा, मी पाणी घेऊन आले लगेच. असं म्हणून त्या दोघी चेंबरवर पाणी आणण्यासाठी गेल्या आणि काही वेळात पाण्याचे हंडे भरून घेऊन आल्या. कोपीवर आल्यावर तिला कोपीवरच्या ऊस तोडायला गेलेल्या बाया फडातनं आलेल्या दिसल्या. तिला वाटलं आता आई येईलच की. ती आली की लगेच कृष्णाला दवाखान्यात घेऊन जाईल. त्यामुळे तिला आंघोळीला पाणी तापून ठेवावं आणि या उद्देशानं तिने आणलेला हंडा पातेल्यात ओतला आणि पातेलं चुलीवर ठेवून दिलं. तोपर्यंत रुपाली हंडा घेऊन वैष्णवीच्या जवळ येऊन उभी राहिली. तिने तिला बघून चुलीत वाळलेल्या वाड्याचा भेळा चुलीत घातला आणि चूल पेटवली. वैष्णवीला म्हणाली, चूल लक्ष ठेवा, मी आले. असं म्हणून ती पुन्हा पाणी आणायला गेली. वैष्णवी जाताच कृष्णाला संडास आली. वैष्णवीनं त्याला कोपीमागे असलेल्या उकिरड्या शेजारी त्याला संडासला बसवलं आणि ती तिथेच त्याच्याजवळ थांबली. चुलीत घातलेल्या भेळ्याची एक बाजू कोपीच्या कुडाला चिकटलेली होती. चुलीत घातलेला भेळा जळत जळत बाहेर आला आणि शेजारी असलेल्या कुडाला त्याची आग लागली. उन्हानं तापलेलं पाचाट ते पेटायला किती वेळ लागणार. कोपीच्या बाहेरून तडतड आवाज, धुराचा वास यायला लागला. अंगाला झळा यायला लागल्या. तेव्हा अण्णा मोठ्यानं पोरांना हाका मारायला लागले. शेजारी एक गाडीवान गाडी सोडवत होता. अण्णा का हाका मारतायत हे बघून त्याची नजर त्यांच्याकडे गेली तर कोपीला आग लागली होती. ते दृश्य बघून तो आरडाओरडा करायला लागला. सगळीकडे हाहाकार माजला. वाऱ्याच्या झुळकेनं शेजारच्या कोपीला आग लागली. अण्णांना समजलं की कोप पेटली आहे. पण दृष्टीहीन अण्णा हतबल झाले. त्यांच्या डोळ्यांसमोर मृत्यू दिसायला लागला.
तेवढ्यात समोर जो गाडीवान गाडी सोडत होता त्यानं घोंगडीची खोळ केली. तो जळत्या खोपीत शिरला. अण्णाला पाटकुळीवर घेऊन बाहेर काढलं त्याने. 5-10 मिनिटात अग्नीनं रुद्रावतार धारण केला. तिच्या ज्वाला गगनाला गवसणी घालायचा प्रयत्न करत होत्या. तिच्या कचाट्यात जो येईल त्याला ती आग भस्म करत होती. कोपटं पेटलेली बातमी कळताच लोक हातात पडेल त्या वस्तू घेऊन कोप्याकडे पळत होते. कोणी वाढ्याच्या ओल्या भेळानं तर कोणी आग पसरू नये म्हणून दोन्ही कोपीच्या मधलं पाचाट बाजूला सारत होते. कोप्यांच्या बाजूला राहत असलेले बागायतदार कोप्या पेटलेला बघून मदतीसाठी घरात पाण्यानं भरलेल्या घागरी बादल्या घेऊन मदतीला आले. आग विझवण्याचा प्रयत्न करायला लागले. ते भयानक दृश्य बघून एका बागायतदाराचा लहान मुलगा हातात छोटी घागर घेऊन पाणी आणण्यासाठी धावला. पाण्याची घागर घेऊन येत असताना त्याचा पाय घसरला आणि तो दगडावर जोरात आपटला. आपटल्याबरोबर त्याच्या गुडघ्याला जोरात मार लागला. गुडघ्यातनं भळाभळा रक्त यायला लागलं. त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तसाच तो पाणी घेऊन पेटलेल्या कोप्यावर पाणी ओतण्यासाठी जायला लागला. हे एका बाईनं बघितलं. तिने त्याला जवळ घेतलं. त्याचा रक्तबंबाळ गुडघा बघून तिचं काळीज हे लावलं. तिने शेजारी असलेल्या शेवरीचा पाला ओरबडला. हातावर घेऊन दोन्ही हातानं चोळून पदराच्या तुकड्यानं त्याच्या गुडघ्याला बांधला. परत तो मुलगा आग विझवण्यासाठी पळाला. धुरामुळे काही दिसत नव्हतं तरीसुद्धा प्रत्येकजण काही ना काही मदत करतच होतं. अण्णांना लांब आणून बसवलं होतं पण त्यांचा जीव पोरात गुंतला होता. अण्णा सारखे म्हणायचे, अरे राधा आणि कृष्णा कुठे, त्यांना माझ्याकडं आणा की कोणीतरी. पण असल्या आरड्याओरड्यात त्यांचा आवाज ऐकणार कोण? दारातल्या गाईचं दावं कोणीतरी कोयत्यानं तोडलं होतं. ती अण्णा शेजारी येऊन उभी राहिली होती. बघता बघता होत्याचं नव्हतं झालं होतं. 6-7 कोप्या आगीत भस्म झाल्या. काही वेळात अग्निशामक दल आलं. त्यांनी सगळी आग विझवली. आग विझवल्यावर लोक शांत झाले. पण अण्णा मात्र मोठ्यानं आवाज देतच होते की माझा कृष्णा आणि राधी कुठे आहेत बघा, त्यांना आधी माझ्याकडे आणा. अण्णांचा आवाज ऐकून कोणीतरी मुलांचा शोध घेत उकिरड्यावर पाहिलं तर कृष्णा संडासला बसला होता. तिथेच पडलेला होता. आगीच्या झळा लागून त्याचं अंग भाजलं होतं. त्याचं गुटगुटीत अंग आगीत होरपळून निघालं होतं. ज्या कृष्णाला बघताच त्याचे गाल ओढावेसे वाटायचे ते गाल काळे निळे पडले होते. राधा भीतीनं तिथंच त्याच्या शेजारी रडत बसली होती. आईबाप फडात गेले होते. रामा शाळेत गेला होता. म्हातारा बाहेर आक्रोश करत होता आणि कृष्णा गुपचूप उकिरड्यात बेशुद्ध पडला होता. अण्णाला कोपीतून बाहेर काढलेल्या जालिंदरनं एक शाल आणली. त्यांनी कृष्णाला शालीत गुंडाळलं आणि दवाखान्यात घेऊन गेला. कोप्यांना आग लागली ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. गंगाराम आणि कौशल्याला ही बातमी कळताच बैलगाडी सकट ते कोपीवर आले. समोरचं विदारक चित्र बघून कौशल्यानं तिथंच स्वतःला बडवून घ्यायला सुरुवात केली. सगळ्या प्रपंचाची राख रांगोळी झाली होती. लेकरांनी आईला बघितलं ते तिच्याजवळ जाऊन मोठ्यांदा रडायला लागले. कौशल्याला कृष्णाबद्दल काहीच कल्पना नव्हती. तिला वाटलं अण्णापाशी कृष्णा असेल म्हणून ती अण्णापाशी गेली आणि अण्णाला म्हणाली, अण्णा कृष्णा कुठे आहे? कौशल्याचे हे शब्द अण्णाच्या कानावर पडताच अण्णांच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू व्हायला लागले. अण्णा म्हणाले, माझ्या डोळ्यात बी बघेलं नसतं तर माझ्या कृष्णाची ही दशा होऊ दिली नसती. हे ऐकलं आणि कौशल्या चक्कर येऊन खाली पडली. राधा आणि वैष्णवी तिला आई आई करून हलवायला लागल्या. शेजारच्या आयाबाया तिच्या भोवती जमल्या. कौशल्येला पदरानं वारा घालायला लागल्या. कुणीतरी कौशल्याच्या तोंडावर पाणी मारलं तशी ती शुद्धीवर आली. शुद्धीवर येताच तिने पुन्हा हंबरडा फोडला की माझा कृष्णा कुठे आहे, मला त्याला बघायचं आहे. टोळीतली वयस्कर असलेली हौसाबाई तिच्याजवळ आली आणि म्हणाली, अगं काय नाही झालं कृष्णाला, थोडं पोळलंय. जालिंदरनी त्याला दवाखान्यात न्यालाय, काय घाबरू नको. बाकीच्या लेकरांकडे बघ. अगं तूच असे हातपाय गाळले तर लेकरं कुणाच्या तोंडाकडे बघते. ती कौशल्याला धीर द्यायला लागली.
गंगारामला कृष्णाला दवाखान्यात नेलेलं कळताच त्यांनी दवाखान्याकडे धाव घेतली. त्याच्या मनात विचार येत होते की कधी नाही ते लेकरू आज कोपीवर ठेवलं आणि त्याच्या नशिबी हे आलं. कोप्याला लागलेल्या आगीची बातमी रामाच्या शाळेत पोचायला वेळ नाही लागला. कोप्यावरची काही मुलं रामाला बोलवण्यासाठी शाळेत गेली आणि म्हणाली, अरे तुझ्या कोपीला आग लागली, जा लवकर कोप्याव. ते ऐकताच रामाच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांचे शब्द कानावर पडताच त्यांनी तिथेच हंबरडा फोडला. शिक्षकानं त्याची समजूत काढली आणि त्याला घरी पाठवून दिलं. वर्गातून तो रडत रडत पळत सुटला. पळत असताना त्याला कधी एकदा कोपीवर जातोय असं झालं होतं. कोप्यावर जात असताना रस्त्यावरच्या स्मशानभूमीत प्रेत जळत होतं. कोप जळलेली बातमी ऐकून भयभीत झालेला रामा जळत असलेलं प्रेत बघून अजूनच घाबरला. पळण्याचा वेग त्याने वाढवला. जोरात पळत असताना त्याचा पाय घसरला, तसा तो जोरात पडला. पडल्यावर त्याचा गुडघा फुटला, त्यातनं भळाभळा रक्त व्हायला लागलं. गुडघ्याला झालेल्या जखमेकडे लक्ष न देता तो तसाच घराकडे पळायला लागला. सकाळी उभी असणारी कोपटं जळून खाक झाली. जी कोपटं 6 महिने थंडी, ऊन, वारा यापासून संरक्षण करत असायची, ती मात्र आज आगीच्या तडाख्यातनं स्वतःचं संरक्षण करू शकली नव्हती. रामानं कोप्याकडे बघितलं तर कोप्यांच्या जागेवर राख दिसत होती. त्या राखेतनं गरम गरम वाफा बाहेर निघत होत्या. घागरी, तांब्या, पराती काळे झार पडल्या होत्या. काही भांडी तर वाकडी तिकडी झाली होती. कपड्यांचा जागेवर राखुंडा झाला होता. रामा रडत रडत त्याच्या कोपीजवळ आला. रामाला बघताच कौशल्या आणखीन जोरात रडायला लागली आणि म्हणाली, लेकरा, आणलेल्या शर्टाची सुद्धा राख झाली की र. कितीतरी वेळ माय लेकरं एकमेकांच्या कुशीत पडून आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत होते. गंगाराम दवाखान्यात पोचायच्या आतच कृष्णानं आपले प्राण सोडले होते. गंगारामला पोरगं गेल्याचं सांगण्याचं धाडस कोणालाही होईना. दवाखान्यात पोचताच तो कृष्णाबद्दल चौकशी करायला लागला. शेजारच्या कोपीवरले गाडीवान तिथेच उभे होते. त्यांच्यापाशी त्यांनी चौकशी केली. त्यांनी सांगितलं की त्याच्यावर उपचार चालू आहे, त्यामुळे कोणाला भेटू देत नाहीत. असं कारण सांगून कृष्णा गेला होता हे त्यांनी गंगारामपासून लपवलं. पण शेवटी तो डॉक्टरला जाऊन भेटला आणि म्हणाला, अहो कृष्णा माझा पोरगा आहे, तो कसा आहे मला बघायचं ना त्याला. हे ऐकलं आणि डॉक्टरांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. आता याला काय उत्तर द्यावं हे त्यांना समजेना. ज्या लेकराचं आयुष्य नुकतंच सुरू झालं होतं त्याचा दुर्दैवी झालेला अंत सांगताना त्यांची जीभ रेटत नव्हती. तरी डॉक्टरांनी त्याला सांगितलं, तुमच्या कृष्णाला आम्ही नाही वाचवू शकलो. त्याच्यावर उपचार करण्यापूर्वी त्याचा जीव निघून गेला होता. गंगाराम सुन्न झाला. हळूच त्याच्या तोंडातून शब्द निघाले, कृष्णा निघून गेला. त्याच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. रडत रडत तो म्हणायला लागला, नाही हो डॉक्टर, तुमचं काहीतरी चुकत असं, नीट तपासा की त्याला. अहो त्याचं काय जायचं वय वय, माझा कृष्णा कुठे मला दाखवा बरं. तो स्वतःची छाती बडवून घ्यायला लागला. डॉक्टरांनी शेजारी असलेल्या नर्सला सांगितलं, यांना त्यांचा मुलगा दाखवा. नर्सनं गंगारामला कृष्णाच्या मृतदेहाकडे नेलं. त्याच्याबरोबर 2 जण मुद्दामून गेले. खाटेवर पांढऱ्या कपड्यात झाकून ठेवलेला कृष्णाचा देह उघडला आणि त्याचा फक्त चेहरा नर्सने गंगारामला दाखवला. पोटचा गोळा बघून गंगाराम त्याच्याजवळ गेला, त्याला हलवायला लागला. अरे कृष्णा उठ ना असं म्हणत त्याचे मुके घ्यायला लागला. अरे कृष्णा, सकाळी फाडत जाताना बी उठला नाही, आता बी उठना, अशी कशी तुला झोप लागली? उठ की बाळा उठ. अरे तुला ताप आलता म्हणून घरी ठेवलं. तुझी आई तुला दवाखान्यात घेऊन जाणारच होती ना, तुला काही एवढी घाई झालती का तू एकटाच आला दवाखान्यात? गंगारामची अवस्था बघून त्याच्याबरोबर जे लोक होते त्यांच्याही डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. पण ते त्याला आवरायला लागले, त्याची समजूत काढायला लागले. त्यांनी कसा बसा गंगारामला तिथून बाहेर काढला. तोपर्यंत मुकादम दवाखान्यात आले होते. बरोबर गाडी आणली होती. त्यांनी दवाखान्यातनं कृष्णाचं प्रेत ताब्यात घेतलं आणि गाडीत घालून ते प्रेत कोपीवर आणलं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात परशुराम नागरगोजे यांच्या पाचाट या कादंबरीचा 8वा भाग
9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.